लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडाली। त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले। दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग आणि भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तासभर चक्काजाम करण्यात आला। या आंदोलनाआधी टिळक भवनामधील पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि भाजपाचा खरपूस समाचार घेतला। राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम कसं सुरू आहे हे दाखवून दिले। निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी SIT गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती। पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला। उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले। हा आणखी हास्यास्पद प्रकार असल्याचे सकपाळ यांनी सांगितले। द बेस्ट थिंग टीम मुंबई।